आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. हे आषाढातलं जे तळण आहे ना, हे फक्त चवीच्या दृष्टीने नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेद सांगतं की आषाढात भरपूर पाऊस पडतो आणि त्यामुळे हवेत गारठा निर्माण होतो आणि परिणामतः शरीरामध्ये सुद्धा वात वाढायला लागतो, कोरडेपणा वाढतं आणि म्हणून निसर्गतः शरीर स्निग्ध आणि उष्ण पदार्थांची मागणी करतं आणि म्हणूनच आपल्याला पाऊस पडला की गरम गरम चहा आणि भजी हे खावंसं वाटतं. आता जर तुम्ही बघितलं तर परंपरागत ह्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी तळलेल्या केल्या जातात. ते म्हणजे उन्हाळ्यातली वाळवणं जी आहेत, कुरडया, पापड्या, सांडगे हे तळलं जातं. मुगाचे वडे किंवा कणकेचे वडे, तिखट पुऱ्या, कापण्या असे अनेक पदार्थ तळले जातात. आता ह्याच्यामागचं कारण म्हणजे हे पदार्थ नुसते तळलेले नाही आहेत, तर ह्याच्यामध्ये पौष्टिक किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा खूप जास्त आहे आणि म्हणून ह्याचं सेवन परंपरागत आपल्याकडे केलं जायचं. मात्र ह्या सगळ्या पदार्थ खाताना लक्षात घ्यायचं आहे की तळलेले पदार्थ हे नेहमीच थोडेसे जड असतात, म्हणून ह्याचं प्रमाणात सेवन करायला पाहिजे. हे गरम आणि ताजेच असले पाहिजे, शक्यतो घरी बनवलेले असावे आणि हे सगळं पचण्यासाठी आवर्जून ह्याच्याबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी किंवा आलं आणि गवती चहा टाकलेला गरमागरम चहा, तसंच सुंठ टाकून सिद्ध केलेलं जे पाणी आहे हे जर तुम्ही घेतलं तर तुमची चवसुद्धा टिकून राहील, तुम्हाला या पदार्थांचा आस्वादसुद्धा घेता येईल आणि तुमचं आरोग्यसुद्धा टिकून राहील. तुमच्या भागात आषाढ महिन्यामध्ये परंपरागत असं कुठलं तळणाचा पदार्थ करतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आयुर्वेदी भव.